नमस्कार, देवमाजावरती स्वागत आहे. आज आपल्याबरोबर मंगेश वर्धे काका आणि काकू आहेत. काका आणि काकू आज हल्लीच नरबेला समुद्र स्नानासाठी गेले होते. सौंदरकर काकांनी स्वामींचं घर जे बांधलेलं आहे गणपतीपुळे रोडवरती तिकडे. तर काका तुम्ही आता मी जाऊ शकलो नाही या वेळेला, पण तुम्ही गेलात तर तुमचा तिकडचा जरा एक्सपिरियन्स सांगा. नमस्कार. आधी देव माझा या चॅनलचे आभार. आता तुम्ही विचारलेल्या प्रश्नाकडे वळूया. नर्वेचा अनुभव काय? नर्वेचा अनुभव बऱ्याच दिवसापासून आमच्या डोक्यात आहे की नर्वेला पोचायचं म्हणून. म्हणजे उदाहरणार्थ सौंदरकर काकांचा एक दिवस मला फोन आला होता. मी नर्वेमध्ये स्वामींच्या मूर्तीसमोर बसलोय आणि त्यांनी सांगितलंय की तू त्या वर्धेंच्या घरी पादुका घेऊन जा म्हणून. माझी आणि सौंदरकर काकांची ओळख तशी यतिगंधच्या प्रोग्रॅमला झाली होती, पण इतकी नाही की आज जेवढी छान बोलू शकतो किंवा गप्पा मारू शकतो एवढी ओळख नव्हती. त्यांचा हा फोन आल्यानंतर आम्ही दोघंही म्हणजे काय करायचं कळेना, तयारी पण नव्हती. पण काका म्हणाले काही नाही, मी येतो, तू काही तयारी करायची गरज नाही. त्याप्रमाणे काका आले. मी पादुका घ्यायला खाली बिल्डिंगच्या खाली गेलो, त्या घेऊन आलो. पूर्ण घरभर मी त्या पादुका फिरवल्या. जणू स्वामी आमचं घर त्यांना दाखवत गेलो की हे आमचं किचन, हे आमचं हॉल, इथे तुमचं बसण्याचं स्थान आहे, ही बेडरूम वगैरे असं करत करत मग त्यांना आमच्या घरचे जे आजोबा आहेत किंवा स्वामी आहेत त्यांच्या खालीच त्यांची तयारी केली होती स्थानाची आणि पादुका ठेवल्या. मग पादुका पूजन वगैरे झालं. त्याच्यानंतर खूप गप्पा झाल्या. जवळजवळ 2-2.5 तास काका त्यांचे नरभेचे अनुभव सांगत होते. तेव्हा आम्ही दोघांनी पहिल्यांदा नरभे नावाचं गाव आहे याचा उल्लेख आम्हाला कळला होता की रत्नागिरीच्या पट्ट्यात आहे. आणि स्वामींचं घर आहे हे ऐकल्यावर पण आम्हाला खूप आश्चर्य वाटलं की सगळेजण स्वामींचे मठ करतात, पण स्वामींचं घर, स्वामी निवास म्हटल्यावर आम्हाला पण तेव्हापासून ओढ लागली की आपण कधीतरी आपण पण जाऊया म्हणून इकडे. म्हणजे आम्ही प्लॅन पण करायचो की आपण जाऊया म्हणून, पण ते व्हायचं नाही. आणि एक मिनिट, आणि काकांनी काय सांगितलं होतं की तुम्ही स्वतःच्या गाडीने येऊ नका, तुम्ही सगळ्यांबरोबर बस नाही या. तो जो आनंद आहे तो तुम्ही उपभोगा, म्हणजे तुम्हाला कळेल की वारी हे काय असतं. म्हणजे किती प्लॅन झाला. मग आम्हाला कळायला लागलं की हे स्वामींचे संकेत आहेत की तू असं यायचं नाहीस आणि तू वारी बरोबरच यायला पाहिजे. पण नंतर असं झालं की आम्ही खरंच आमच्या कामाच्या व्यापात मला गिरनारवर पुस्तक लिहिण्याचा योग आलाय, तर ते लिहिताना मी दोघंही विसरलो तिच्या कामाला, लिखाणाच्या कामात. मग एक दिवस असं झालं की त्याच्यामध्ये एक सांगायचं राहिलं की काका पादुका घेऊन गेल्यानंतर पुढच्याच आठवड्यात पुन्हा एकदा सेम सिक्वेन्स की काका नरबेला स्वामींच्या समोर बसले असताना त्यांना आज्ञा आली की जा त्याच्या घरी आणि त्याला पादुका पूजन कसं करायचं ते शिकव. मग काका आमच्या घरी परत आले आणि मग पादुका पूजन कसं करायचं ते शिकवलं. दर गुरुवारी आम्ही पादुका पूजन करतो आणि त्याचा आनंद एकदम खूपच म्हणजे विचारू नका एवढा मिळतो. आणि त्याच्यात एकदाही खंड पडला नाहीये. आम्ही मुलाकडे लंडनला गेलो तेव्हा देव्हाऱ्यातल्या छोट्या पादुका करून गेलो आणि तिथे सुद्धा आम्ही पादुका पूजन केलं. म्हणजे सांगायची गोष्ट अशी की लंडनला जाताना आम्ही स्वामींनाच सांगितलं की मी तिकडे कशा तुझ्या पादुका घेऊन जाणार, कारण या पादुका अलाव केल्या नाहीत किंवा त्याच्यावर आक्षेप आणला तर एअरपोर्टवरनं परत कसं येणार. तर असं झालं की स्वामींच्या लोणावळ्याच्या मठात मला एवढ्या छोट्या चांदीच्या पादुका अशाच मिळाल्या होत्या. म्हणजे मी तिकडच्या पुजाऱ्याला विचारलं होतं तुझ्या ड्रॉवरमध्ये काहीतरी ठेवलंयस माझ्यासाठी ते मला दे, तर तो नाहीच म्हणाला. मी म्हटलं तू शोध म्हणजे तुला मिळेल. तर त्यांनी शोधल्यानंतर त्याला पादुका मिळाल्या चांदीच्या. मग त्या चांदीच्या पादुका आम्ही घरी घेऊन आलो होतो. तेव्हा त्याच पादुका आम्ही लंडनला गेला त्याच्यावर हा अभिषेक करायचो. त्यामुळे त्याला एकदाही खंड पडला नाही आहे, त्याचा आम्हाला आनंद आहे. मग परत बॅक टू रुटीन की आमच्या लक्षात राहिलं नाही की समुद्र स्नानाचा सोहळा आहे. मग एक दिवस तुमचाच फोन आला मला, काय रे जाणार आहेस की नाही. त्यावेळी माझ्या लक्षात आलं की अरे हो जायचं आहे. डेट्स तर तुम्ही सांगितल्या त्याप्रमाणे मग मी काकांना फोन केला की काका मला यायची इच्छा आहे. मग त्यांनी सोनालीताईंचा फोन दिला.
मग त्यांना फोन केल्यानंतर त्यांनी दीपाली डुमरेंचा फोन दिला. दीपाली डुमरे म्हणाले की एक कॅन्सलेशनची सीट आहे, तू येणार का? मी लगेच हो म्हटलं. त्याप्रमाणे माझी सीट झाली. काय झालं कुणास ठाऊक, 5 दिवसानंतर मला पुन्हा तुम्हाला फोन करायची इच्छा झाली. आपल्या बोलण्यानंतर असं झालं की तुम्ही म्हणालात की कधीतरी कॅन्सल होतं, तू काकीसाठी पण विचार, बघ तुला मिळेल सीट. तुमचा फोन ठेवल्या ठेवल्या मी परत दीपालीताईंना फोन केला. त्या म्हणाल्या कोणाची तरी परीक्षा आहे, तर ह्या येतील का? आम्ही म्हटलं हो. असं करून आम्ही दोघंही नरभेला पोचलो. म्हणजे दोघांनाही अक्षरशः स्वामींनी खेचून नेलं तिकडे. म्हणजे असं तुम्ही जे अनुभव विचारताय ना, तो हा पहिला अनुभव. दुसरं, तिकडे जाताना कुठे उभं राहायचं, काय आहे, सकाळची कितीची बस किंवा किती वाजताची बस, यातलं काहीही आम्हाला माहीत नव्हतं. किंवा आम्हाला एवढंच माहीत होतं की कपडे 3 दिवसाचे न्यायचे आहेत. कुठे ठेवतात हेही देखील आम्हाला माहीत नव्हतं. म्हणजे हॉटेल असतं, धर्मशाळा असतं, काहीच माहीत नाही. आम्ही ठरवलं होतं दोघांनी ब्लँक जायचं, काही विचार करायचा नाही. पूर्वतयारी जी काही नॉर्मल होते तीच तयारी करायची. फक्त स्वामींच्या घरी जायचं म्हणजे स्वामीच आपली सोय करणार, तेच जबाबदारी घेणार. म्हणजे आपलं डोकं वापरायचंच नाही त्याच्यासाठी. मग असं झाल्यानंतर 2-3 दिवस राहिले असताना ॲडव्होकेट दळवींचा फोन आला की मी दळवी बोलतोय, तुम्ही इथे इथे उभं राहायचं आहे. त्यांनी पण मला एक जागा सांगितली आणि वेळ सांगितली. मग मी आदल्या दिवशी जाऊन ती जागा चेक केली आणि दळवीनं हीच जागा म्हणून कन्फर्म केलं. का तर माझ्यामुळे कोणाला उशीर होऊ नये म्हणून. आणि बस टायमात आली. आम्ही निघाल्यानंतर आम्ही शेवटचा पिकअप होता आमचा, त्यामुळे आम्हाला बसमध्ये शेवटच्या 2 सीट्स मिळाल्या होत्या. आम्ही मस्तपैकी आरामात बसलो. मी नामस्मरण करायला डोळे बंद करून सुरू केलं. थोड्या वेळाने असं झालं की दीपाली डुमरे आमच्याकडे आले आणि म्हणाले की काका तुम्ही मागे बसला आहात, म्हणजे तुमचं वय बघितलं तर तुम्ही पुढे बसायला हरकत नाही. आणि पहिला सुखद धक्का, एवढे ट्रॅव्हल केलेत आम्ही, कोणीही पुढच्या माणसानी असं येऊन सांगितलं नाही की तुम्ही मागे बसलात, थोड्या वेळ पुढे बसा म्हणून. हा दुसरा एक्सपिरियन्स. मग मी स्वामींना असंच मनोमन म्हटलं की किती काळजी घेता. असं करत करत आम्ही पुढे बसलो, मागे बसलो, सगळेजण आपापल्या काय म्हणतात विचारात. मी जप करत बसलो. आधी आम्ही जोशी वडेवाल्यांकडे खायला थांबलो. मग थोडी सगळ्यांची ओळख झाली, कोण कोण आहे बसमध्ये हे आम्हाला कळलं, नाहीतर चेहरे पण माहिती नव्हते. मग तिकडे आम्ही ब्रेकफास्ट वगैरे केला, आलो. आणि मग त्याच्यानंतर मग थोडी ओळख झाली आणि त्यांनी यांना सांगितलं अनुभव सांगा म्हणून. मी वाटच बघत असतो ना, मला स्वामींबद्दल कधी बोलायला मिळतं. मग एकात एक असे विषय निघायला लागले. आणि मला जेवढे अनुभव, म्हणजे माझे आजोबा लिहिल्यानंतर सुद्धा खूप अनुभव आले आहेत. आणि दररोज काही ना काहीतरी अनुभव येतातच. ते सगळे मी असे लिहून ठेवले आहेत, त्याच्यावर कथा लिहिल्या आहेत किंवा काही. का तर कधी त्या स्किप होऊ नये माझ्याकडनं. मग त्या सगळ्या गोष्टी सांगत असताना मग स्वामींची भक्ती कशी करायला पाहिजे किंवा काही खंड पडता नये, हे सगळं सांगत आम्ही कोणतरी बसमध्ये म्हणाला नरभेच्या जवळ आलो. आणि मग आधी जे वेध लागले होते की आजोबांचा निवास किंवा आजोबांचं घर बघायचे, अक्षरशः बॅगा उचलल्या आणि बसमधनं उतरलो आणि मी चालायला लागलो. स्वामींचं निवास बघितल्यानंतर मला एवढा आनंद आला. त्याच्या बाहेर बांधलेला शामियाना, तिथे अरेंज केलेले खुर्च्या किंवा जेवणासाठी अरेंज केलेले टेबल्स, हे सगळं बघितल्यानंतर खूपच आनंद झाला. मग उतरून पहिलं मी स्वामींचं दर्शनाला आतमध्ये गेलो. मला नेहमी असं वाटतं की प्रत्येकाच्या घरी, प्रत्येक देवळात, मंदिरात स्वामींचं वेगळंच रूप असतं. तुम्हाला एकच रूप कधीच नाही सापडणार. म्हणजे असंच्या असं स्वामी दिसलेत किंवा त्याचं रिप्लिकेशन कधीच नाही. त्यामुळे ती ओढ होती. गेल्यानंतर स्वामींना बघितल्यानंतर बाजूला गजानन महाराजांची मूर्ती, मग शंकर महाराजांची मूर्ती, आणि हिला ज्यांचे खरं वेध लागले ते आनंदनाथांचे. जे मी पहिल्यांदा आत गेल्यावर मला आनंदनाथ महाराजांची फ्रेम दिसल्यावरच मला इतकं भरून आलं. माहित नाही, मला त्यांना असं आतून खूप त्यांना बघावं, त्यांचं हे बघावं असं इच्छा होते. आणि मग नंतर स्वामींची मूर्ती, त्यांच्या पायाशी गजानन महाराज, शंकर महाराज असतातच सगळीकडे. हे सगळं बघितलं आणि त्यांनी केलेली आरास किंवा ते, म्हणजे घर इतकं
इतकं ते तिकडे छान वातावरण आणि अगदी म्हणजे मला तर आपण माहेरीच गेलो असं वाटलं. असं कुठेच आपण नवीन आलो असं वाटलंच नाही. आपल्याच घरात आपण कसं बागडतो तसं इकडे तिकडे कुठे इथे बसलं तिथे बसलं, किती ठिकाणी बसून इथे कसा वारा येतो तिथे कसा वारा येतो, सगळीकडे नुसतं छान थंडगार, कुठेच ऊन नव्हतं. आणि त्या वरती त्या सगळ्या त्यांनी पताका लावतात तशा लावल्या होत्या, त्या वाऱ्याने फडफडत होत्या. तर ते पण वेगवेगळे रंग, म्हणजे ते वेगळंच वातावरण, निर्मितीच वेगळी होती. मग या सगळ्यांना नमस्कार केल्यावर आणि मग काकांच्या पाया पडायला गेलो. तर काकांना पाया पडल्यानंतर म्हणाले बस बाजूलाच. मग मी बसलो थोडा वेळ. मग काकांच्या बाजूला एक आराम खुर्ची आहे, म्हणजे मी जसं बसलोय तशी आराम खुर्ची आहे. तर काका मला हळूच म्हणाले, या आराम खुर्चीत खरं तर मला कोणीतरी दिली होती आणि मी बसणार होतो, पण स्वामी म्हणाले माझी जागा आहे. त्यामुळे मग मी त्याही खुर्चीला, जेव्हा जेव्हा मी स्वामींचं दर्शन घ्यायला गेलो तेव्हा काकांनाही नमस्कार केला आणि त्या खुर्चीला सुद्धा नमस्कार केलाय. असं करून मग मी थोड्या वेळाने बाहेर आलो. म्हणजे हे जर कोणाला माहिती नसेल तर त्यांनी लक्षात ठेवावं की जेव्हा नर्भेला जाणार तेव्हा काकांबरोबर त्या खुर्चीला पण नमस्कार करायला हवा, म्हणून मुद्दामून याचा उल्लेख केला मी. मग त्यानंतर प्रसादाचं जेवण होतं. खूप सुंदर अरेंजमेंट केली होती. मी खरं सांगू तुम्हाला, मी सिरियसली सांगू तुम्हाला, त्या स्वामींच्या सानिध्यात राहिल्यानंतर घड्याळ बाप जन्मात बघत नाही. खरंच सांगतो. म्हणजे लोक म्हणजे असं ही मला सांगते किंवा कोणतरी सांगतं तुम्हाला डायबिटीस असेल तर तू गोळी बघ किंवा याचं लक्षात ठेव, वेळेचं भान ठेव जेवायला. यांच्या सानिध्यात मला भूक तहान काहीच आठवत नाही. सिरियसली सांगतो. भूक तहान नाही आणि गोळ्या पण आठवत नाही. हो, ते सारखं टोचून सांगायला लागतं ती गोळी घे म्हणून. मग ठीक आहे, पण मी खरंच मला आठवत नाही. म्हणजे त्या दिवशी आम्हाला त्यांनी प्रसादाचं तिकडे जेवण दिलं आणि मग आम्ही गणपतीपुळ्याला हॉटेलवर गेलो. तर 2 हॉटेलमध्ये त्यांनी सोय केली होती. तिथे आम्ही गेलो, फ्रेश वगैरे झालो आणि गणपतीपुळ्याचं दर्शन घ्यायला गेलो गणपतीचं. आता गणपतीचं दर्शन घेताना मला एक गोष्ट अगदी आठवली. ती म्हणजे 30 वर्षापूर्वी बहुतेक अप्रॉक्सिमेटली 30 वर्षापूर्वी आम्ही गणपतीपुळ्याला माझ्या एका मित्राच्या लग्नाची पत्रिका ठेवायला गेलो होतो. खोटं वाटेल तुम्हाला, गणपतीचं जे मंदिर आहे ना तिकडनं सरळ बाहेर समुद्राकडे जाण्याचा रस्ता होता. काहीच नाही, म्हणजे आत बाहेर गणपतीला भेटा, नमस्कार करा आणि समुद्राचा डुंबा परत या, त्याला नमस्कार करा, एवढंच होतं. आज हे सगळं बघितल्यानंतर बापरे, एवढी तयारी, म्हणजे आय डोंट नो की मला काही शब्द नाही आहेत. आणि अजून एक गोष्ट गणपतीपुळेच्या देवळात बघितली, म्हणजे गणपतीच्या आधी त्या उंदिराच्या कानात सांगण्यासाठी एक वेगळी रांग. म्हणजे आधी त्याला कानात काय सांगतात देवाच ठाऊक. जर गणपतीला माहिती आहे माझ्या मनात काय, तर त्या उंदराला पण माझ्या मनात काय आहे ते माहिती असायला पाहिजे 100%. मग मी त्याच्या पाठीवरनं हात फिरवला, त्याच्या म्हणजे मस्तकावरनं हात फिरवला आणि सरळ गणपतीला बघायला गेलो. इतकं सुंदर दर्शन ना, की दुसऱ्या दिवशीचा इन्सिडेंट सांगतो, ह्याला मिळता जुळत आहे म्हणून. दुसऱ्या दिवशी जेव्हा दुपारी मी म्हणजे स्नानानंतर गेलो ना, तेव्हा जिथे बसणार होतो तिथे मला एक बेडकी दिसली माझ्या सीटवर. मी तिचा फोटो काढला. तो फोटोचा ट्विच करून बघितला ना, तर एक्झॅक्ट गणपतीपुळ्याचा गणपती आहे ना तसाच आहे. म्हणजे तो आयुष्यभर मी ठेवण्यासाठी तो फोटो हे करणार नाही, काय म्हणतात, डिलीट करणार. ठीक आहे, बॅक टू गणपतीपुळ्याचं देऊळ. मग तिथे त्यांचं नमस्कार वगैरे केला. मग ही अथर्व शीर्षाचं पठण करायला लागली. मी त्यांचा एक वेगळा जप आहे तो करत बसलो. तो झाल्यानंतर आम्ही हॉटेलवर याच्या सगळे बाहेर आले. मग सगळ्यांना तिकडे आल्यावर मोदक खायचे होते. मग तिथे पण एका हॉटेलात ऑर्डर देऊन सगळ्यांनी मोदक खाल्ले आणि मग चालत चालत गप्पा मारत आम्ही हॉटेलवर आलो. हॉटेलवर नेहमी रात्रीचं जेवण वगैरे जेवून सकाळी 6 वाजता तयार राहायला सांगितलं होतं समुद्र स्नानासाठी जायला. कारण नॉर्मली सकाळी 7 वाजता एक्झॅक्टली तिकडे डायरेक्ट हॉटेलवर डायरेक्ट तिकडे बीचवरती पोहोचतात. सांगायचं अजून एक गोष्ट म्हणजे हॉटेल अतिशय छान होतं. म्हणजे काहीच त्याच्यात उणीवा काढण्यासारखं नाही, मस्त होतं हॉटेल. आणि इतक्या शेवटच्या क्षणी आमची इतकी चांगली सोय झाली ना, एकदम चांगलं स्वच्छ हॉटेल, गरम पाणी व्यवस्थित सकाळी उठल्यावर. कारण आम्ही खूप लवकर उठलो होतो. कोणी 4 वाजता उठलं, कोणी 5 वाजता. कारण आम्ही दोघंच होतो एका रूममध्ये, काही जण रूममध्ये 4-4 जण होती.
त्यामुळे कोणी सकाळी 4ला उठलं तेव्हा त्यांनी गरम पाण्याची सोय केली होती. म्हणजे सोय खूपच छान झाली. एकदम छान झालं. आणि आम्ही ज्या हॉटेलमध्ये होतो तिथे ब्रेकफास्ट जेवण नव्हतं. दुसऱ्या हॉटेलमध्ये आम्ही गेलो. त्यासाठी सुद्धा बसची सोय होती. मला कुठेच चालणं किंवा काही त्रास नाही झाला. मग तिथे 7 वाजता पोचलो, ब्रेकफास्ट केला आणि मग सगळेजण मिळून आम्ही नर्भेच्या समुद्रावर गेलो. नेवरे बीचवर गेलो. नेवरे बीचवर. नेवरे बीचवर उतरल्यानंतर सगळंच नवीन. बीच एवढा स्वच्छ आणि इतका सुंदर ना की म्हणजे स्वामींना कुठं ठेवणार इथपासून माझ्या डोक्यात सुरुवात झाली. मग नंतर म्हटलं कशाला विचार करा. मग बीच बघितला तर उजव्या हाताला सबंध डोंगर, हिरवागार डोंगर आणि बीच मोठाला आणि समुद्र पण शांत होता, एकदम. अगदी काहीच नाही. आणि वारा होता छान, म्हणजे खूप बोचरा नाही, छान कमी ऊन होतं. आणि सगळीकडे बायकाच बायका. काही जण बायकांनी एकाच रंगाच्या साड्या नेसल्या होत्या, काहींनी वेगवेगळं हे प्रत्येकीने दागिने, काही जणी फोटो काढण्यात दंग होत्या, काही जणी स्वामींची वाट बघत होत्या, काही जणी आपापसात गप्पा मारत होत्या. हसणं खिदळणं म्हणजे सगळं बघावं त्या सगळ्यांच्या चेहऱ्यावर हसू होतं. पण आणि सगळे स्वामींची आतुरतेने वाट बघत होते की कधी आता पालखीतून स्वामींना आणतायत. पण एवढं सगळं ठरलं असताना पण स्वामींना कुठे ठेवायचं काय हे सगळं तिथले जे सेवेकरी आहेत किंवा मुख्य जे अरेंज करतात त्यांनी इतकं परफेक्ट करून ठेवलं होतं. मग थोड्या वेळाने वाजत गाजत स्वामी पालखीतनं आले. त्यांचं रूप बघितल्यानंतर मला थोड्या वेळ काय म्हणतात भरून आलं एकदम. प्रत्येक वेळी म्हणजे त्यांना जेव्हा मी स्वामी निवासात बघितलं होतं ते आणि इथे पालखीत बघितलेलं एकदम वेगळे. म्हणजे बारकाईने बघितलं तर खरंच एक्सप्रेशन खूप बदलले होते. बाजूला पादुका होत्या, त्याच्यामध्ये गजानन महाराज होते आणि शंकर महाराज होते. असं करून ती पालखी उभी. पण त्याच्यात मी पहिलीच वेळ होती त्याच्यामुळे मी विचार केला की आपण त्या गर्दीत जाऊन म्हणजे धक्काबुक्की होईल, त्याच्यापेक्षा लांब राहून बघितलेलं बरं आणि सगळा सोहळा पण छान बघता येईल. मग थोड्या वेळाने स्वामींना घेऊन नंतर शंकर महाराजांना घेऊन आणि गजानन महाराजांना घेऊन कोणीतरी पादुका घेऊन सगळेजण समुद्राच्या इथे चालायला लागले आणि थोडे समुद्रात आतमध्ये गेले. साधारण इफ आय एम नॉट रॉंग साधारण गुडघ्यापर्यंत पाणी असेल. आणि मी लांबनच बघत होतो. मग आंघोळ वगैरे त्यांना स्नान वगैरे केलं, पादुकांना पण किंवा त्या दोघांनाही स्नान केलं, गजानन महाराजांना आणि शंकर महाराजांना. आणि मला काय झालं कुणास ठाऊक, जसे स्वामी वळले तसा मी जिथे उभा होतो तिथपासून मी अक्षरशः कोणतरी मला ओढत घेऊन जातं तसा रपारप रपारप चालत गेलो. आणि सबनीस म्हणून होते इफ आय एम नॉट रॉंग. तर त्यांचं नाव मला नंतर कळलं. पण त्यांना मी विचारलं मी पादुका धरू का, तर त्यांनी काही न बोलता त्या पादुका माझ्या हातात दिल्या आणि सगळेजण स्वामींना घेऊन किनाऱ्यावर आले. मी बऱ्याच अंतरानंतर हळूहळू हळूहळू चालत, म्हणजे तिकडे स्वार्थच की आपण कशाला भरभर जा, आपल्याला मिळाले तर आपण पादुका धरूया ना हातात, असं करून मी ते स्वामींना घेऊन किनाऱ्यापर्यंत आलो. तोपर्यंत लाईन लावून अतिशय सुंदररित्या प्रत्येकाला स्नान घालण्याची चान्स मिळत होता. ते प्रत्येकजण करत होते, पण मी पादुका धरूनच होतो. मग थोड्या वेळाने मी नाव चुकलं नसेल तर ऋषिकेश म्हणून होता, त्यांनी मला सांगितलं काका तुम्ही मला पादुका द्या. आणि मग त्यांनी स्वामींच्याच मूर्तीच्या थोड्या अंतरावर एका आसनावर त्यांना ठेवलं. हे झाल्यानंतर मी अख्खा सोहळा लांब राहून बघत होतो की किती प्रत्येकजण व्यवस्थित येते, प्रत्येकाला चान्स मिळतोय. व्हॉलेंटिअरने रिंगण केलं होतं आणि प्रत्येकाला स्वामींना स्नान घालण्यासाठी म्हणजे त्यांनी एक पाणी भरून ठेवलं होतं आणि मग ह्यांनी सगळ्यांना स्वामींना स्नान घालायचा चान्स मिळाला. म्हणजे मला वाटत नाही कोणाला चुकलं असेल. आता सगळ्यात शेवटी माझा चान्स आला होता. मी सगळ्यांचं झाल्यानंतर मी तिथे सोनाली ताईंना आणि शैलेश कीरला विचारलं की मला ना स्वामींना हाक मारायची इच्छा झाली, मी मारू का. तर हो म्हणाले. आणि मग मी पायावर बसलो आणि स्वामींना नेहमी हाक मारतात तशी हाक मारली. ती हाक मारल्यानंतर मला खरंच एवढं भरून आलं की ही एक गोष्ट मला ज्यांनी शिकवली ती अजूनही मी विसरलो नाही आहे. किंवा जेव्हा ते स्वामी मला आज्ञा करतात की हाक मार,
तेव्हा मी कुठे आहे काही कसलाही विचार न करता ते त्यांना हाक मारतोच. मग ते झाल्यानंतर मी उठलो आणि मग त्यानंतरचा खरं सांगू मला सोहळाच आठवत नाही की त्यांना कधी पालखीत बसवलं किंवा काय. सगळेजण मी माझ्याच तंद्रीत की मला हे सगळं मिळालंय ह्याच्यातच होतो मी. आणि मी तो समुद्र पण इतका डोळ्यात भरून ठेवला होता की आजूबाजूचा परिसर पण. आणि मग सगळ्यांचं स्नान घालून झालं तेव्हा मग स्वामींना परत पालखीतून हमरस्त्यावर आणलं आणि मग मिरवत मिरवत म्हणजे बायका फुगड्या घालत होत्या, काही जण तुळशीचं हे रोप डोक्यावर घेऊन नाचत होत्या, नंतर पुरुष पण असे आणि काही जणांनी बरोबर ट्रॅफिकला छान हे केलं होतं, म्हणजे दुसऱ्या बाजूने व्यवस्थित ट्रॅफिक चाललं होतं, काहीच कुठे काही गडबड वगैरे नव्हती. आणि असं करत मिरवत 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 ती बऱ्याच अंतर चालून आल्यावर स्वामींचं निवास आला. पण निवासात स्वामींना काय म्हणतात स्थानापन्न केलं त्यांच्या जागेवर. नंतर मला आत जाता आलं नाही, पण मी जनरल सांगतो की त्याच्यानंतर अनाऊन्समेंट झाली की ज्यांना पादुका पूजन होतं त्यांचं नाव घेण्यात आलं. मग लॉटरी सिस्टीमप्रमाणे 2 जणांना मूर्ती मिळते, त्या दोघांचं नाव घेतलं. अशा सगळ्यांचं मिळून सोहळा आतमध्ये चालू झाला, पण मी आत गेलो नव्हतो. आणि पण पादुका पूजन त्यांनी माईकवर सगळं आम्हाला ऐकू येत होतं आतमध्ये काय चाललंय ते. मग सगळं ते झाल्यावर त्याच्यानंतर आरती केली सगळ्यांनी, म्हणजे बाहेर पण लोक खूप उभे होते, आतमधले होते, सगळी आरती झाली आणि मग त्याने महाप्रसादाला सुरुवात केली आणि त्याचवेळी पुस्तक प्रकाशनाचा सोहळा सुरू केला. याच्यामध्ये एक वेगळी गंमत झाली ती म्हणजे एक मुलगा कुठून तरी आला, मला त्याचं नाव माहीत नाही. तो म्हणाला की वाल सोलायचे आहेत, कोण कोण येते. तर मी ज्यांच्याबरोबर बसलो होतो त्यांना मी सोडून सरळ भराभर त्याच्या मागे चालत गेलो. माझ्याबरोबर अजून 5-6 जण आलं. मग आम्ही बरोबर त्यांच्या निवासाच्या मागच्या बाजूला इफ आय एम नॉट रॉंग एक टाकी आहे, त्या टाकीवर बसून खूप वाल होते. मग तिकडे पण स्वामींचं गुणसंकीर्तन आणि अनुभव आणि खूप काय म्हणतात मजा आली स्वामींची स्तुती करण्यात. ते चालू असताना बाहेर आम्हाला आरती सुरू झालेली कळली. आरती मी म्हटलं इथनं हलायचंच नाही, ही सेवा कंप्लीट झाल्याशिवाय. मग ती सेवा चालू असताना आम्ही आरती तिथे बसल्या बसल्याच घेत होतो. आणि मग बाहेर आल्यानंतर ही म्हणते तसं महाप्रसाद चालू झाला. पण महाप्रसादाच्या वेळी पॅरलली त्यांनी काय अरेंज केलं होतं की काकांचं पुस्तक प्रकाशन होतं. तर पुस्तक प्रकाशनाचा सोहळा चालू केला. मग ते झालं. त्याच्यानंतर मग आभार प्रदर्शन झालं की किती जणांनी या पुस्तकासाठी हातभार लावलाय ते. आणि वाल सुलतानाची गंमत, वाल सुलताना काका मागेच बसले होते, त्यामुळे काका बऱ्याच जणांना दिसले नाहीत. मग सगळे काकांना शोधत होते. मला विचारलं काका कुठे गेले. मी म्हटलं की काका वाल सोलायची सेवा करतायत आणि मी इथे आराम करते, कारण मी छान वाऱ्यावर बसले होते. मग कोणीतरी मस्करीत मला म्हणालं तुमची भक्ती बहुतेक जास्ती आहे म्हणून तुम्हाला आराम करायला मिळतोय. पण यांच्याकडून ते तेवढे किती जवळजवळ मला वाटतं 10-1 किलोच्या वर वाल होते. 5-6 जणांनी सगळे ते वाल सोलले, तिकडची सालं सगळी उचलली, सगळं स्वच्छ केलं आणि मग ते आले. मग मी काकांना शोधलं, अरे बाबा आपल्याला म्हणजे प्रसाद घ्यायचा आपला राहिलाय. मग आम्ही एकत्र बसलो, प्रसाद घेतला. तोपर्यंत पुस्तक प्रकाशनाचा सोहळा पण आटपला आणि मग नंतर सगळे भगवती देवीच्या काही वेळ सगळे जण बसले, आराम केला, कारण बाकीच्यांचे पण महाप्रसादाची टर्न बाय टर्न संपायचा होता, सगळ्यांना मिळायचा होता. मग ते झाल्यानंतर मग भगवती देवीच्या मंदिराकडे निघालो. तिकडे गेल्यानंतर साधारण एक 50 पायऱ्या असतील, 50-60 पायऱ्या. त्यावर चढून गेलं. मोठं पटांगण आहे, त्याच्यात वडाचं झाड होतं. नंतर कान्होजी आंग्रेंची एक प्रतिमा होती, त्याच्यासमोर दीपस्तंभ होता. आत गेल्यानंतर तुम्हाला एक वाघ, म्हणजे फारच ज्याला आपण इंग्लिशमध्ये फेरोशियस म्हणतो ना, रागावलेला, आणि एक बऱ्यापैकी मोठं पितळेचं कासव होतं. तिथे लिहिलं होतं कृपया हात लावू नये. म्हणून मी दोघांनाही लांबनच नमस्कार केला आणि देवीच्या दर्शनाला गेलो. देवीचं दर्शन झालं, पण तिकडे सेवेकरी बरोबर चला चला सांगत होते. नाहीतर मला जे काय माझ्या डोळ्यात तिचं रूप साठवायचं होतं तेवढं मी साठवलं. आणि मग बाहेर आलो. बाहेर आल्यानंतर तुम्हाला मोठा परिसर दिसतो, त्याच्यात
ते बुरुज किंवा तो किल्ला होता. त्या किल्ल्यात मला मागच्या बाजूला एक भुयार दिसलं. त्या भुयारात प्रचंड पाणी भरलं होतं. पण मला असा विचार आला की हे भुयार कुठं ना कुठेतरी ओपन होत असणार. आणि हल्ली म्हणजे जोपर्यंत आपण आपलं सरकार किंवा इथे कोण इनिशिएटिव्ह घेऊन करत नाही तोपर्यंत हे नक्की कुठे उघडेल हे माहीत नाही. पण तेव्हा काय विचार केला असेल शिवाजींनी किंवा कान्होजी आंग्रेंनी हे कळायला लागलं. थोडं पुढे गेल्यानंतर त्या बुरुजाची एक वेगळी ठेवण कळली. तिथनं समुद्र कसा दिसतो, तिकडे 3 खिडक्या होत्या, तिकडे बसून बघितल्यानंतर अथांग सागर दिसतो. इतकं सुंदर वाटतं ना बघायला. मग ते झाल्यानंतर मावळता सूर्य बघत बघत आम्ही पुन्हा स्वामी निवासात आलो. आणि मी गेले नाही, मला ते पायच निघेना तिकडून. मला म्हणजे ते वातावरण इतकं छान होतं. आणि त्यांनी काकांनी तिकडे भजन ठेवलं होतं, कोणी गौरव पांचाळ म्हणून. तर खूपच सुंदर त्यांनी अगदी मोजकीच भजनं घेतली. म्हणजे काही माहितीची होती, काही माहितीची नव्हती. पण एकात एक म्हणजे तो अर्धा पाऊण तास जो काय 1-1.5 तास किती जो झाला तो कसा वेळ गेला कळलंच नाही. इतकी सुंदर त्यांनी भजनं घेतली. आणि मग तिकडे ते कीर म्हणून होते, म्हणजे जिथे ते सगळं तिकडे व्यवस्था बघतात. त्यांनी सांगितलं की हे जे आता गेलेत भगवती मंदिराच्या देवळात, तिथे एक कडा आहे. त्या कड्यावरून शिवाजी महाराजांच्या काळात कडेलोट करायचे. तर तो कडा मला वाटतं बघायला तिथे देत नाहीत, कारण तिथे एवढा वारा असतो की ते कोणी आपणच त्याचा कडेलोट होऊ शकतो. त्यामुळे पण तो जो अनुभव होता ना, ते भजन ऐकायचा, ते जी तरुण मुलं होती ती, त्यांनी इतकं सुंदर म्हणजे आत्ता कृष्णाची म्हणताना, रामाची म्हणताना, दत्ताची म्हणताना, स्वामींची, म्हणजे इतके एकात एक करून आपल्याला गुंगवून टाकलं ना की विचार करायलाच वेळ नाही मिळाला. आणि इतका जो सकाळपासून म्हणजे थोडी धावपळ झाली, लवकर उठलो, तो शीण पण सगळा गेला. सगळं झालं. मग आम्ही आलो. आल्यानंतर पण आम्हाला प्रसाद होता, तो घेतला आणि आम्ही पुन्हा हॉटेलवर गेलो. आता दुसऱ्या दिवशीचा म्हणजे परतीच्या दिवशीचा प्रोग्राम असा होता की लवकर निघायचं, चालत गणपतीपुळ्याच्या देवळात पुन्हा जायचं. तसे आम्ही तिकडे पोहोचलो. पुन्हा एकदा गणपती उंदराचं आणि गणपतीचं दर्शन घेतलं. पुन्हा परत मोदक खाल्ले आणि परत आलो. ते आल्यानंतर मला रात्रीपासून असे संकेत होते की काकांना विचार आणि दत्तमाला मंत्र 11 वेळा आणि घोरात कष्ट 11 वेळा याचं पारायण कर. पण माझं पहिलीच वेळ, म्हणजे मी असं काही सांगितलं तर किती ॲक्सेप्ट करतील वगैरे या भीतीने मी गप्प राहिलो. पण सकाळी असं झालं गणपतीपुळ्यात निघताना की नाही विचारायचंच काकांना. म्हणून मी आधी गाडीत सगळ्यांना सांगितलं की आपण असं असं करतो, तुम्ही तयार आहात का? तर सगळे एकदम म्हणाले हो तयार आहे. मग म्हटलं पण काका हो म्हणाले पाहिजे. म्हणून जसे आम्ही उतरलो बसमधनं तेव्हा मी पहिलं भरभर जाऊन काकांना म्हटलं की असं असं आम्हाला म्हणायचं आहे, म्हणू का? तो काकांना खूप आनंद झाला. मग बसमध्ये जेवढे जण होते आणि तिथे जेवढे उपस्थित होते, मला आता आठवत नाही किती, पण सगळे जण बसले आणि आम्ही इतक्या स्पीडनी ते म्हणत होतो की अख्खं तो निवास असा एकदम व्हायब्रेट व्हायला लागला आणि खूप आनंद व्हायला लागला. आता ह्याच्यात अनुभव जे तुम्ही पहिलं शब्द सांगितलात, विचारलात मला की तुला काय अनुभव आला, तर पहिला अनुभव म्हणजे मी जेव्हा त्यांच्यासमोर स्वामींसमोर मांडी घालून बसलो त्यावेळी मला पहिलं काहीही समोर नसताना एक जास्वंदाचं फूल दिसलं. ते फूल उचलून मी ठेवेपर्यंत त्या जास्वंदाच्या फुलाच्या मागे एक मणी मिळाला. म्हणजे ज्या मण्याची माळ स्वामींना घातली त्यातला एक मणी होता. आता तो कुठला मणी मला खरंच माहीत नाही, कारण मी तो वेडेपणा गेला नाही शोधण्याचा. तो मणी आणि ते घेऊन मी म्हणायला सुरुवात केली. माझ्या पाठोपाठ सगळेजण म्हणत होते. हे चालू असताना शेवटचं जेव्हा आवर्तन होतं त्यावेळी तिथे डबल टेपने चिकटवलेलं एक फूल ते खाली पडताना मी बघितलं. आणि ते पण मी इथे स्वामींच्या पादुकांच्या इथे ठेवून दिले, एक आठवण म्हणून. ते इतकं चिकट होतं खरं. ते कसं पडलं माहित नाही. म्हणजे आम्ही ते ज्या पिशवीत ठेवलं होतं येताना त्या पिशवीला ते चिकटून आलं, इतकं ते चिकट होतं. ते स्वामींच्या त्या माळेतून कसं पडलं माहित नाही. नवलच आहे हो.
हा प्रसाद मिळाल्यासारखाच आहे. हो आणि तो प्रसाद घेऊन आम्ही, म्हणजे ही एक मोठी आठवण की आम्ही तिथे गेलो, त्याच्यानंतर जी काही सेवा केली थोडीफार ती स्वामींना आवडली म्हणून तर हे सगळं दिलं असेल ना. आता ह्या सगळ्या ह्याच्यात एक मोठा अनुभव असा की तिकडे आम्हाला जे जे भेटले त्यांना मी आज भेटतोय असं मला एकदाही वाटलं नाही. हम्म. आम्हाला दोघांना एकदाही असं वाटलं नाही की आम्ही तिथे नवीन आहोत. म्हणजे असं मनात कधी आलं नाही की आम्हाला ऍक्सेप्ट करतील की नाही वगैरे, असं काही नसतं. पण तरीही इतकं आम्ही ब्लेंड झालो एकमेकात की आम्हाला खूपच आनंद आला. म्हणजे आणि अजून एक चांगली गोष्ट वाटली की नुसते माझ्या वयाचे किंवा सिनियर सिटीजन नाही तर तरुण मुलं सुद्धा स्वामींच्या हो भक्तीत भक्तीत आहेत. हा. तेवढ्याच ह्यांनी ओतून त्यांची भक्ती करतात. त्याचा मला खूप आनंद आला. म्हणजे खूप ठिकाणी मी गेलो, फिरलो, पण ही सगळी वारी मला खूप वेगळी वाटली एकदम. प्रत्येक माणूस मला पटकन नावं आठवणार नाहीत कारण कलेक्टर, पण मी 100% ओळखीन की आपण वारीत इथे इथे भेटलो होतो म्हणून. इतकी आमची मैत्री झाली. आणि ही भक्तीचीच वारी आहे असं म्हणजे जसं पंढरपूरला वारकरी जसे ज्या भक्तिभावाने जातात त्याच भक्तिभावाने सगळे होते. आता इतक्या बायका होत्या त्याच्यात, पण इतकी त्यांच्यात सुसंगती होती. म्हणजे बायका म्हटलं की कुठेतरी काहीतरी असतं, असं कुठेच कसल्या गप्पा किंवा काही नाही. सगळ्यांना आखून दिलेली कामं करत होत्या. त्याच्याशिवाय अजूनही आपल्या मनाने कोणी कामं कुठेच काहीच कमतरता नाही. इतकं म्हणजे स्वामी जे सगळ्यांकडून करून घेतात आणि भरभरून देतात, तसं प्रत्येकाला स्वामींनी आपापल्या कर्माप्रमाणे भरभरून दिलं. आणि काकांनी पण आम्हाला एवढं आत्मीयतेने बोलवलं. इतकी लोक होती, 100, 150, 200 किती असतील ती, पण त्यात सुद्धा त्यांनी आम्हाला जे प्रेम दाखवलं म्हणजे आम्हाला ते समजलं. याचा पण खूप आनंद आहे. गंमत म्हणजे एवढ्या ह्याच्यात मी जेव्हा त्यांच्या पाया पडायला गेलो पहिल्यांदाच, तेव्हा मला म्हणाले, काय रे पादुका पूजन करतोयस ना. म्हणजे इतकं लक्षात ठेवून त्यांनी, हो मला खूप आनंद झाला की छोटा प्रश्न आहे अगदी हे नाही, पण मला म्हणजे मी येऊन तुला शिकवण्यासाठी स्वामींची आज्ञा झाली होती, तू ते करतोस, पण त्याचं सातत्य आहे ना. आणि आमच्या त्यामुळे आयुष्याला पण एक वेगळं वळण एकदम. आलं. आता गुरुवार आला की आदल्या दिवशीपासूनच असतं, उद्या लवकर उठायचंय, उद्या पादुका पूजन आहे, असा वेगळाच आनंद असतो. तो हा काकानीच आम्हाला मिळवून दिला. एकदम. नमस्ते. अध्यात्मावर अशीच माहिती मिळवण्यासाठी देव माझा चॅनलला सबस्क्राईब करा